नमस्कार सर्वांना. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण असं बघायला मिळतं की सावली आणि सारंग हे रूममध्ये असतात. सारंग हा लॅपटॉपवर काम करत असतो. तर तिथं अप्पू येतो आणि अप्पू म्हणतो की मला इथे बसायचं आहे सारंग दाजीसोबत. तर मी माझ्या गोळ्यासुद्धा घेणार आहे. तर सारंग म्हणतो की माझं थोडंसं काम आहे. सावली अप्पूला समजावून सांगते, परंतु अप्पू हट्ट करत असतो. मग सारंग समोर कोणताच पर्याय नसतो. अप्पूला ह्या गोळ्या घ्यायच्या असतात, त्यामुळे सारंग त्याला म्हणतो की ठीक आहे, तू इथं बसून गोळ्या घे. तर सावली ही अप्पूला गोळ्या देते. ती सारंगकडे पाहत असते. तिला वाटते की सारंग सगळ्यांना किती समजून घेतात, सारंग सर किती माणुसकीने वागतात, असा ती विचार करते. त्यानंतर ते दोघेही झोपी जातात. परंतु तेवढ्यातच सारंगला तिलोत्तमाचा फोन येतो. सारंगला वाटते की सावली झोपलेली आहे, परंतु सावली ही जागी. तिलोत्तमा सारंगला म्हणते की सारंग, तू तिथे कसा राहतोस? कारण गावाकडचं वातावरण आहे, तुला या सगळ्या गोष्टींची सवय नाही. तिथे तुझी काळजी कशी घेत असतील याचा मला विचार येत आहे. तेव्हा सारंग म्हणतो, आई मी व्यवस्थित आहे, सगळेजण माझी काळजी घेतात. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, तू दिवसभरामध्ये काय करतोस? तिलोत्तमाला माहीत करून घ्यायचं असतं की सावली आणि सारंग एकत्र तर राहत नसतील ना, असा तिच्या मनामध्ये विचार येतो आणि ती हे सारंगला विचारत असते. सारंग म्हणतो की काही नाही, सकाळी सकाळी नाश्ता करतो. आणि हे सर्व सावली ऐकत असते. त्यानंतर तिलोत्तमा विचारते की नाश्ता कोण बनवतं? तर सारंग म्हणतो की जयंती वहिनी नाही तर सावलीच बनवते. सावलीच्या हातचा नाश्ता खातो मी आणि ती चांगल्या प्रकारे नाश्ता बनवते. खूप सुंदर थालीपीठ तिने केली होती, मला ती खूप आवडली, असा सारंग त्याच्या आईला सांगत असतो. तर तिलोत्तमाला मात्र ही गोष्ट आवडलेली नसते. सावलीच्या माहेरच्यांबद्दल चांगलं बोललेलं तिलोत्तमाला आवडत. इकडं मात्र सावलीला समाधान वाटतं की तिच्या माहेरच्यांचं सारंगच्या तोंडून कौतुक होत आहे. सारंग सावलीच्या माहेरच्यांचं कौतुक करत असतो. ही गोष्ट तिलोत्तमाला खटकते आणि तिलोत्तमा फोन ठेवून देते. त्यानंतर तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्याने हे सर्व ऐकलेलं असतं की सारंग हा सावलीने केलेल्या थालीपीठाचं कौतुक करत होता. तरी देखील ती तिलोत्तमाला विचारते की काय झालं? तर तिलोत्तमा म्हणते की काही नाही, हे जे चाललं आहे ते मला बिलकुल आवडत नाही आहे. सारंगच्या मनात सावलीबद्दल काहीच किंमत राहायला नको किंवा त्याने तिला बायको म्हणून स्वीकारायला नको, परंतु मला त्याची आज गोष्ट खटकली. तो सावलीच्या हातचं जेवण जेवत आहे, तिच्या थालीपीठ, आणि मला मात्र ही गोष्ट नको आहे. आणि ऐश्वर्याला देखील हेच हवं असतं की तिलोत्तमाने सावलीचा आणि सारंगचा तिरस्कार करावा. इकडे मात्र सावली ही खूप खुश असते, कारण सारंगने सावलीच्या थालीपीठाचं कौतुक केलेलं असतं. सावलीला या गोष्टीचा आनंद होतो आणि सारंग देखील खुश असतो, कारण त्याला सावलीची एकही चुकीची गोष्ट आढळलेली नसते. परंतु सारंगला बोलता येत नाही की सावली ही खूप चांगली आहे, कारण तिलोत्तमाला तिचा खूप राग येत असतो. तर आता पुढे काय बघायला मिळणार आहे हे आपण उद्याच्या